नमस्कार मित्र हो, आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी इतिहास या विषयातील काही निवडक प्रश्न आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. हे प्रश्न आपण उत्तरासह पाहूया. हा व्हिडिओ भाग 1 असून इतिहास विषयावर आधारित इतर भाग पण आपणास या चॅनलवर पाहावयास मिळतील. तर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच शिक्षक पात्रता परीक्षे संबंधी इतर महत्त्वपूर्ण व्हिडिओची प्लेलिस्ट आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती पण आपण पाहावी. तर सुरू करूया इतिहास निवडक प्रश्न भाग 1. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन 1458च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर याचे उत्तर आहे जोहान्स गुटेनबर्ग. दुसरा प्रश्न पाहूया. इसवी सन 1689च्या कोणत्या कायद्यामुळे इंग्लंडच्या राजाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या? तर याचे उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. पुढील प्रश्न आपण पाहूया. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले? तर याचे उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. पाहूया चौथा प्रश्न. फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली? तर याचे उत्तर इसवी सन 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. पाचवा प्रश्न. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिलेली आहे? तर याचे उत्तर आहे स्वातंत्र्य, समता व बंधुता. सहावा प्रश्न पाहूया. जगाचा कारखाना म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात होते? तर याचे उत्तर आहे इंग्लंड. पुढील प्रश्न आपण पाहूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1600 मध्ये. आठवा प्रश्न. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वकार कोठे व कोणाच्या परवानगीने स्थापन केली? तर याचे उत्तर आहे सुरत येथे जहांगीर बादशाह यांच्या परवानगीने सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी पहिली वकार स्थापन केलेली आहे. पाहूया पुढील प्रश्न. इसवी सन 1756 साली बंगालचा नवाब कोण झाला? तर याचे उत्तर आहे सिराज उद्दौला. पुढील प्रश्न. प्लासीची लढाई केव्हा व कोणाकोणात झाली? तर याचे उत्तर आहे प्लासीची लढाई इसवी सन 1757 मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज. 11वा प्रश्न. बक्सरची लढाई केव्हा व कोठे झाली? तर याचे उत्तर इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे. बक्सार लढाईचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर याचे उत्तर आहे अलाहाबादच्या तहाने. आणि अलाहाबादच्या तहाने ब्रिटिशांना दिवाणी अधिकार प्राप्त झालेले होते. 13वा प्रश्न. हैदर अलीच्या मुलाचे नाव काय होते? तर याचे उत्तर आहे टिपू सुलतान. टिपू सुलतानचा मृत्यू केव्हा व कोठे झाला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1799 मध्ये श्रीरंगपट्टण या ठिकाणी टिपू सुलतान यांचा मृत्यू झालेला आहे. इंग्रजांनी सिंध प्रांतावर ताबा केव्हा घेतला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1843 मध्ये. पाहूया पुढील प्रश्न. पंजाब प्रांतात रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर कोण गादीवर बसला? तर याचा मुलगा आहे. तर याचे उत्तर आहे दलीप सिंग. रणजित सिंहाचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग. दलीप सिंगच्या आईचे नाव काय होते? तर याचे उत्तर आहे राणी जिंदन. 18वा प्रश्न. इसवी सन किती मध्ये इंग्रजांनी पंजाब प्रांतावर ताबा मिळवला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1849 मध्ये. पाहूया पुढील प्रश्न. इसवी सन 1782 साली इंग्रज मराठा पहिल्या युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर याचे उत्तर आहे सालबाईच्या तहाने. 20वा प्रश्न. इसवी सन 1798 मध्ये कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला? तर याचे उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. इंग्रजांशी वसईचा तह कोणी व केव्हा केला? तर याचे उत्तर आहे 1802 मध्ये पेशवा दुसरा बाजीराव यांनी. म्हणजे 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी वसईचा तह हा तैनाती फौजेचा तह म्हणून सुद्धा ओळखला जातो.
22वा जो प्रश्न आहे तो म्हणजे दत्तक वारसा म्हणजेच खालसा धोरण कोणी राबविले? तर याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस. 24वा प्रश्न, 1773च्या कोणत्या कायद्यामुळे गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा आला? तर याचे उत्तर आहे रेग्युलेटिंग ऍक्ट मुळे. 25वा प्रश्न, पीटचा भारतविषयक कायदा केव्हा मंजूर झाला? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1784 मध्ये. पाहूया पुढील प्रश्न, इसवी सन 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली? तर याचे उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. पुढील प्रश्न पाहूया, इंग्रजांच्या काळात जिल्हाधिकारी यांची नेमणूक कोणत्या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जात होती? तर याचे उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे. इसवी सन किती मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे इसवी सन 1853 मध्ये. इसवी सन 1854 मध्ये कोणी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली? तर याचे उत्तर आहे कावासजी नानाभाई दावर यांनी. शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन 1855 मध्ये बंगालमधील कोणत्या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली? तर याचे उत्तर आहे रिसरा. तर मित्रहो, असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.